नमस्कार मित्रांनो, तुमचं चॅनल तुमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. बरोबर, अरे वाक्य मिळालं आज मला. तुमच्या चॅनलमध्ये, मी दरवेळी माझ्या चॅनलमध्ये असं म्हणतो, तुमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आत्ता मी उठलो आहे. आज सुट्टी असते मला, तुम्हाला माहिती आहे. आणि आपलं पाऊस बघ असा मस्तपैकी पडतोय. आणि बघा इकडे आजपासून ब्लॉगला स्टार्ट केलेली आहे. जीवा चालू करतोय ब्लॉग. तर आता मी चाललो आहे. हे जे वाढवलंय ना, तुम्ही खूप कमेंट करताय, खूप सगळेजण विचारते का वाढवलेली. मी तुम्हाला खरं सांगतो आता का वाढवलेली मी दाढी वगैरे. त्याचं रिझन असं आहे की जेव्हा स्ट्राईक जी पडली आपल्या चॅनलला, तेव्हा माझं असं ना मन उडून गेलेलं. दाढी बिडी म्हणजे मी तसेच कंटेंट बनवत होतो, पण थोडं रिअलाईज झालं की केलं पाहिजे. कारण की बघा माझ्या चॅनलवर हल्ली इंस्टाग्रामवर मी कायच असं वेगळं, पहिली कशी बकचोदी करायचं तसं काय करत नाही. बिकॉज म्हणजे टाकतोय कॉन्टेंट म्हणून टाकतोय. पण आता चला स्टार्ट करूया ब्लॉग. आणि ती मलंगड तिकडे आहे पण तो दिसत नाही, इकडे आहे. ठीक आहे, स्टार्ट. चलो जाते हैं अभी. तर काय झालेलो तर आहे इकडे मी, पण आता काय सांगू, जो माझा कटिंगवाला माणूस आहे तो आज ॲब्सेंट आहे. आणि आज कुठल्या पण प्रकारे करायचं आपल्याला दाढी वगैरे, नाही तर परत आज जर मी कुठे ढकललं परत यायला लागणार आपले. तर आता मी विचार करतोय की तिकडे जाऊ का दुसरीकडे. काय करू समजत नाही, दरवेळी ह्याच्याकडनंच करतो. आई तर बसलाय माणूस, पण याला प्रॉपर माहीत नाही आहे. सो बघू. तो अपने भाई है ये, इनको भी सब्सक्राइब करो. ये भी है. हाँ, यूट्यूब चैनल पे आओगे मेरे आप यूट्यूब के चैनल, हम आपको सब्सक्राइब करते हैं, लाइक करते हैं. हाँ, और जहाँ तक हो सके हमारे भाई को ज़्यादा से ज़्यादा फॉलो करो, लाइक करो. भाई को हमारे अच्छे मुकाम पे पहुँचाओ जल्दी. हम लोग की बस यही दुआ है, यही प्रार्थना है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. तर मी आलो दाढी करायला, पण आता मला दुसरीकडे जावंच लागेल असं वाटतंय आता. कारण की आज करने वाला है मैं दाढी, किधर भी रहने दो. पण कसं आहे माहिती आहे, अननोन कोणाकडे जाणं म्हणजे त्याला सगळं डिटेलमध्ये सांगावं लागेल. पण ठीक आहे, करू आपण. तर आम्हाला कुठे लांब यायची गरज नाही. हे बघा, तिथे गाडी थांबवली मी. आणि इथे कसला नेचर आहे बघा तुम्ही, कसलं भारी वाटतं. इथे बसतात लोक. म्हटलं जरा थांबूया इकडे. आणि ही स्कूल आहे इकडे आतमध्ये ना. तिथे धबधबे आहेत, पण मी एक्सप्लोर करण्यासाठी कधीतरी जाईन. ठीक आहे, इकडे मध्ये आहेत. आमका लांब जाऊची गरज नाही खंय, जसं मुंबईकरांका हय 20-20 किलोमीटर लांब येऊचं लागतं. पण मराठी आणि मालवणी मिक्स करते जरा. तर आम्ही हय बघा, थंय मी राहतोय. यो रोड गेलो, थंय राहतोय मी. आई सरे असा नेचर भारी आहे. घराच्या बाहेर इल्यारच कोकणात दिल्यासारख्या वाटतं माका, बघा तुम्ही. आणि तिकडे पण हा रोड असा इकडून गेलाय ना, आतमध्ये भारी भारी नेचर आहेत. म्हणजे मी बघितलेत धबधबे आतमध्ये. इथून एकदा मी ट्रेकवर गेलेलो तिकडे, पण एक्झॅक्टली माहीत नाही कारण की सवय नाही. तो चलो अभी बाल काटने को जाते. वो आता तो तर नाही आहे आपला बार्बलवाला, दुसरा हेअर कटिंगवाला. तर आता नवीन शोधूया आपण त्या साईडला. त्या अगोदर थोडंसं प्रस्थान करूया. काय बोलतोय मराठी. तर मित्रांनो, जसं मी रिलेशनशिपमध्ये लॉयल होतो, तर हेअर कटिंगवाल्याशी पण लॉयल आहे मी. त्याच्याशीच हेअर कटिंग करणार म्हणून मी परत घरी आलो. आता काय बोलू, आज तर जेवण नाही आहे. म्हणजे
मी जेवत नाही आहे. 2 अंडी आहेत, जेणेकरून आपला प्रोटीन इंटेक पूर्ण होईल. 2 अंड्यांनी होत नसतो, दिवसाला 10 अंडी पाहिजे असतात. पण आज वर्कआउट पण नाही आहे करत आहे, तर 2 अंडी आणि दुपारचं जेवण स्किप करणार आहे. आज थोडे काप्स वाढलेत माझे, तर आता मी जातो परत. कंटाळा येतो काय, पाऊस आहे, पाऊस चालूच आहे. जातो तिकडे परत. भाई का बॉडी देखो. बोललेलो मी कालच तुम्हाला, माझी ब्लॉगिंग म्हणजे पूर्ण बोरिंग आहे. माझ्या लाईफमध्ये मित्र नाही, माझ्या लाईफमध्ये कुठली खास मैत्रीण नाही, माझ्या लाईफमध्ये कोणच नाही. त्याच्यामुळे मी एकटाच असतो, एकटाच चिल मारतो सगळीकडे, एकटाच फिरतो. चला मग जाऊया आता. मी तुम्हाला रिव्हील करतो, पूर्ण दाढी काढलेली आहे बघा. पूर्ण दाढी मी क्लीन शेविंग केली. क्लीन शेविंग नाही गाईज, क्लीन शेविंग नाही. हे बघा कटिंग झालेली आहे. आणि बॉईज लोक कोण हा व्हिडिओ जर बघत असतील तर इकडे सांगा मला, सॉरी इकडे विजिट करा. आणि महिला मित्रांनी मला सांगा की कटिंग कशी झाली. ये भाई है अपने, क्या भाई आपका नाम क्या है? अंसार. तो इधर बदलापुर में किधर है आपका? ये कातरा पनवेल हाईवे पे साई हेरिटेज बिल्डिंग है. साई हेरिटेज बिल्डिंग. हाँ. तो इकडे नक्की या. मराठी भावांनी, आपला भाऊच आहे. नाही मराठी माझ्या भावांनी इकडे या. म्हणजे माझ्यासारखी बघा कटिंग करून भेटेल मस्तपैकी, नाही का. अभी चार्जेस पण खूप स्वस्त आहेत, नहीं का. इसकी वजह से आ जाओ पक्का इधर. चलो अभी मैं चल रहा हूँ घर, बाय. तर गाईज आज म्हटलं पावसात भिजूया. आणि ही आहे आपली गाडी, इकडे दिसते तुम्हाला. असली गाडीचं सिनेमॅटिक शॉट घ्यायला भारी आहे. ये देखो अपना गाडी, अरे बाबा डेंजर शॉट येतो. आणि थोडंसं आतमध्ये गावात आलोय आणि भारी नजर आहे बघा इकडे. आणि आज प्लॅन आहे आपला म्हणजे थोडंसं एकटाच मी आलो इकडे. तिकडे ते कोणतरी तिकडे शूट करतायत. आणि हे बघा कसा वाटतोय दाढी कट करून. तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी कसा दिसतोय, नाही का. बघा एकदा निरखून. तोच ओमकार आहे, थोडा चेंज झालाय. पण इथे शूट करणारा माझा कोण नाही. नाहीतर ना मी इथे जरा असं म्हणजे कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का, ह्या अशा सॉन्गवर मी शूट केलं असतं. पण भेंडे इथे शूट करणारा खरंच कोण नाही आहे. आणि भारी परिसर आहे, कधीतरी या इकडे. आणि तिकडे वरती हे काय ते वॉटरफॉल आहे, तिकडून रस्ता आहे खाली. भारी शांतता आहे, कोण नाही इकडे पब्लिक. तरी पण जरा आपण खाली जाऊया. खाली काय बघूया आपण. आज मी खूप दिवसांचं असं म्हणजे ट्राय चाललेलं, भिजायचं आहे मला, भिजायचं आहे. पाऊस आल्यापासून भिजलो नाही. तर म्हटलं आज केस कापलेत आणि जाऊन आंघोळच करायची. म्हटलं भिजतो मी आता, मरू दे. कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का आहे कसे. इथे ना काय नाही गायचं बघा. इथे फक्त असे मला वाटलं इथे काय असं वीर असेल, नाही का. गाडीचे सिनेमॅटिक शॉट भारी येतील. ट्राय करतो मी गाडीचे सिनेमॅटिक शॉट घ्यायला. आणि आता चाललोय घरी मी.